Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील एक्झरसाइज नंबर 21 आज आपण सॉल्व करणार आहोत. याआधी अपूर्णांकावर आधारित एक्झरसाइज नंबर 20 आपण त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या मध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन त्या लिंकला क्लिक करून आधी तो व्हिडिओ पहा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्ही पाहिला तर ही एक्झरसाइज तुम्हाला नक्कीच लवकर कळेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, इथे पहिला प्रश्न दिलेला आहे. 18.4/5 या अपूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता? आता 18.4/5 ही जी संख्या आहे ती पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे. ती जर आपल्याला सॉल्व करायची असेल तर ते अशा पद्धतीने करतात. पहा, इथे मी अंक इंग्लिशमध्ये लिहितो. 18.4/5 हे जर आपल्याला सॉल्व करायची असेल तर आपण कोणती पद्धत वापरतो? हे पहा, ह्या 5ने 8ला गुणिले करतो. मग बघा इकडे, म्हणजे 5 गुणिले 18 आणि त्याच्यामध्ये किती मिळवतो? 4. म्हणजे हे जर आपण इकडे मांडलं तर कसं येणार बघा, 5 गुणिले 18 अधिक 4. म्हणजे आपण छेदाने या पूर्णांकाला गुणतो आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवतो. म्हणजे 5 गुणिले 18 अधिक 4 अशा पद्धतीने सॉल्व केल्यानंतर जे उत्तर येईल त्या पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर येईल, तो त्याचा काय असेल? अंश असेल. आणि छेद हा 5च राहणार आहे. तर हा ऑप्शन कुठे बघा, 5 गुणिले 18 अधिक 4, तर तो कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यामुळे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. ओके, चला दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. दुसरा जो क्वेश्चन आहे तो आहे, खालीलपैकी 4.7 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? तर तोच अपूर्णांक आपण काय करायचा आहे? सोडवून घ्यायचा आहे. पहा, दुसरा 4.7/9 ह्याला जर आपण सोडवलं म्हणजे 9 गुणिले 4 अधिक 7, 9 गुणिले 4 अधिक 7 आणि त्याचा छेद हा 9च राहतो. म्हणजे 9 चोक 36 अधिक 7 किती येणार? 43. ओके, आणि छेद हा तोच राहतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण इथून पुढे डायरेक्ट कसं सोडवणार आहात हे पहा, 9 चोक 36 अधिक 7 43 आणि छेद 9. म्हणजे तोंडी सोडवणार आहात. मुलांच्या दृष्टीने हे सुरुवातीची 2 उदाहरणं मी जरा डीपमध्ये सांगत आहे. तर त्याचं उत्तर किती आलं? 43/9 म्हणजे 43/9. आता 43/9 कुठे कुठे आहे पाहूया आपण. पहिला आहे 37/9, तर हे उत्तर नाही आहे. दुसरा बघा 43/9 म्हणजे हे उत्तर आहे. ब तर आपल्याला सापडला. पुढे पहा, आणखीन तुम्हाला फसवण्यासाठी दिलेले आहे बघा. इथं जर आपण तिरका गुणाकार काय केला आणि त्यात जर 3 मिळवले बघा, 8×5 40 अधिक 3 43 आणि छेद 5, म्हणजे हा पण ऑप्शन 43/5 आहे. आणि हा 67/9 आहे, म्हणजे हे तर उत्तर नाही. म्हणजे आपल्याला 2 ऑप्शन सापडले बघा, अ आणि क. मग अ आणि क कुठे आहे? तर पहा, ऑप्शन नंबर ब आणि क. ब आणि क कुठे आहे पहा? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. फक्त ब आणि क, म्हणजे दुसऱ्याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, समजलं? चला पुढे आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 वरती. क्वेश्चन नंबर 3 आहे, त्याच्यामध्ये बघा 2 वरती चौकोन दिलेले आहेत, म्हणजे 2 अंकी संख्या आहे. इथं एक अंक आहे आणि -4 या अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर 19.4 असे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होते, तर चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे तो. तिसरा प्रश्न, याच्यामध्ये वरती 2 अंकी संख्या आहे. चला आपण लिहूनच काढूया. या अपूर्णांकाचं उत्तर काय यायला पाहिजे?
19.4/5 तर त्यांनी सांगितलं ह्या चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल. आता अशा प्रश्न जर असेल ना तर ह्या चौकोनाच्या जागी सेम हा म्हणजे एकच अंक असतो, हे लक्षात ठेवा. आता इकडे काही दिलेलंच नाही तर आधी आपण हे सोडवून घेऊया आपल्या पद्धतीने. 19×5 = 95 अधिक 4 किती झाले 99/5 छेद तोच राहतो. हे वरती सांगितलेलं आहे बघा, याने याला गुणायचं आणि त्याच्यामध्ये 4 मिळवायचे, छेद तोच राहतो. 99/5 हे उत्तर आलेलं आहे. 99/5 कोणाचं उत्तर आलेलं आहे, ह्याचं सोडून आलेलं आहे. आता इथं आपल्याला कोणता अंक घ्यावा लागेल की जेणेकरून इथं उत्तर वरती 99 आलं पाहिजे, इथं 5 आलं पाहिजे. त्यासाठी जास्त डोकं चालवत बसायचं नाही, खूप सोपं आहे. छेद किती पाहिजे आपल्याला 5 पाहिजे आणि तिथं काय दिलं आहे -4 म्हणजे कोणत्या संख्येतून 4 कोणत्या संख्येतून 4 वजा केल्यानंतर 5 येणार आहे तर 9. तर मग इथं काय घेतला 9 घेतला बघा. 9 - 4 बरोबर किती आले 5 आले. मग इथं पण 9 घ्यायचा आणि इथं पण 9 घ्यायचा. बघा 9 इथे किती संख्या झाली 99 आले का 99. 9 - 4 किती झाले 5 झाले. म्हणजे हे सगळं व्यवस्थित जुळलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर काय चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल 9. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. व्यवस्थित समजून घेऊया आपण. पुढे चौथा प्रश्न आहे बघा. थोडासा मी याला फोल्ड करतो जेणेकरून हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल. चौथा 7.6/15 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांकाचे रूप दिले असता छेदाची 6 पट अंशापेक्षा कितीने कमी असेल. आता हा अतिशय सोपा प्रश्न आहे. 7.6/15 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकास अंशाधिक अपूर्णांकाचे रूप दिले असता. आता आपण करूया हा जो प्रश्न खूप मोठा आहे, आपण त्याला तोडूया. आधी काय करायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकाचे रूप दिले असतात. आधी अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याला लिहूया. चला पटकन, त्यासाठी आपले पाठ पाहिजे. 15×7 105 अधिक 6 किती होतात 111 छेद 15. चला अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याला रूपांतर दिलं. पुढे काय बोलतात ते छेदाची 6 पट. चला छेदाची 6 पट करूया. हा छेद आहे त्याची लगेच 6 पट म्हणजे 6 ने गुणूया. ठीक आहे. अंशाला काय करायला सांगितलेलं नाही त्यांनी, सोडून घेऊया. 15×7 90 झालं. ठीक आहे, इथपर्यंत आपण सोडून घेतलं. काय बोलतात पुढं अंशापेक्षा कितीने कमी असेल, म्हणजे छेदाची 6 पट केल्यानंतर जी संख्या येईल ती अंशापेक्षा कितीने कमी असेल. म्हणजे ह्या दोघांची काय करायची आपल्याला वजाबाकी करायची. 111 मधून 90 आपल्याला घालवायचे आहेत. तर ती वजाबाकी तुम्ही आरामसे करू शकता. एकामधून 0 गेला 1 आणि इथं 11 मधून 9 गेल्यानंतर 2 राहतात. म्हणजे उत्तर काय आलं 21 21. मग 21 कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ठीक आहे. चला आता 5वा क्वेश्चन आपण बघूया. इथे पहा दिलेले आहे 10.*8 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात स्टारच्या जागी कोणता अंक ठेवला असता त्याचे अंशाधिक रूपांतर 87/8 असे येईल. म्हणजे 87/8 असे येईल. मी अंक हे इंग्रजीतून वाचतोय, ते तुम्ही समजून घ्या. आता बघा खूप सोपं आहे. ते किती पाहिजे 87 पाहिजे. छेद तर सेम आहे, छेद तर सेम आहे. ह्यांचा गुणाकार करून घ्या. 10 × 80 आणि 87 होण्यासाठी किती कमी पडतात 7. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा इथे एक स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे इथं काहीतरी अंक आहे. 9/11 या अपूर्णांकाचा 53/11 हा सममूल्य अपूर्णांक असल्यास चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल. बघा छेद 11 छेद 11 इथं 53 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे आपण ह्या 11ने गुणून जी संख्या जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 9 मिळवल्यावर उत्तर 53 आलं पाहिजे. सुरुवातीला 3 जर घेतला 11 × 33 33 अधिक 9 53 होणार का नाही होणार. ओके चला पुढचा ऑप्शन घेऊया 9 11 9 99. इथं संख्या खूप मोठी झाली 53 येणारच नाही म्हणजे 9 नाही. इथं 4 घेऊया 11 चौक 44 आणि 44 मध्ये जर आपण 9 मिळवले
तर उत्तर 53 येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 6व्याचा 3 इज द राईट आन्सर. चला आपण पुढे जाऊया. पुढे आहे 7वा क्वेश्चन. जे प्रश्न खरोखर सोडवायची गरज नाही ते आपण एनर्जी घालवणार नाही आहेत. 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे? म्हणजे कोणता हाफ भाग छायांकित केलेला आहे, शेडेड केलेला आहे तो बघायचा आहे. इथे किती पार्ट आहेत बघा, 1 2 3 4. 4चा हाफ किती असतो, अर्धा किती असतो, 2. म्हणजे 2 भाग रंगवायला पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन नाही आहे. इथे तर 3 भाग रंगवलेले आहेत, त्याच्यामुळे इकडं बघायलाच नको. इथं एकूण भाग किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8. 8पैकी 4 भाग रंगवलेले आहेत. 8चा अर्धा हा 4 असतो, म्हणजे हा हाफ भाग रंगवलेला आहे, म्हणजे क मध्ये आपल्याला सापडलेला आहे. चला पुढे बघूया. 2 भाग आहेत, 2चा हाफ 1 असतो आणि तो भाग रंगवलेला आहे, म्हणजे इथे अर्धा भाग रंगवलेला आहे आणि इथं पण अर्धा भाग रंगवलेला आहे क आणि ड मध्ये. मग क आणि ड कुठे आहे, तर क आणि ड आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. सो 7चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला आपण पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. सोबतच्या आकृत्यातील एकूण रेखांकित भाग किती? आता पहा, एकूण रेखांकित भाग किती, म्हणजे एकूण शेडेड पोर्शन जो आहे, रंगवलेला भाग किती, हे आपल्याला उत्तर काढायचे. खूप सोपं आहे बघा. आता इथं जर बघितलं ना, तर एकूण किती तुकडे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24 तुकडे आहेत एकूण. म्हणजे छेद किती पाहिजे आपल्याला, 24 पाहिजे. तो छेद 24 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये. ओके. तर आणि रंगवलेत भाग किती बघा, हे 8 भाग रंगवलेत, 9 10 11 12 13 14. म्हणजे अंश आहे 14 आणि छेद आहे 24. तो आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला आपण पुढे जाऊया. 9वा क्वेश्चन घेऊया. पाहिजे तर 9वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता अपूर्णांक 64/7 या किमतीचा आहे? म्हणजे 64/7 या किमतीचा आहे. म्हणजे सगळं सॉल्व करून आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे, 64/7 यायला पाहिजे. ओके. तर बघा, 7 9 63 अधिक 1 64/7. म्हणजे अ मध्ये तर आपल्याला सापडलेला आहे एक ऑप्शन. पुढे बघा, 7 सक 42 अधिक 8 50/7. इथं उत्तर येतं, म्हणजे हा नाही आहे. पुढे 12 पंचे 60 अधिक 4 64 येतात, परंतु छेद याचा 5 आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन नाही आहे. इथे पहा, 20 त्रिक 60 आणि 8 68/3 येते, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन नाही आहे. म्हणजे फक्त अ हा ह्याचा ऑप्शन आहे. आणि ऑप्शन जर आपण पाहिले तर फक्त अ हा कुठेच दिलेला नाही आहे. मला वाटतं मंथनची थोडीफारी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. कारण पहा, हे ते जो ऑप्शन आहे, आपण जर नीट सॉल्व केला तर फक्त ह्याच्यामध्येच उत्तर येतं आणि हे काय कुठं काही दिलेलं नाही आहे. मला वाटतं कदाचित इथं त्यांना 7 प्रिंट करायचा असू शकतो. इथं जर 7 जर प्रिंट केला, सॉरी 12 पंचे 60 अधिक 4 64/5. ठीक आहे. हा प्रश्न आहे, त्याचं प्रिंटिंग मिस्टेकमध्ये आहे तो, त्याचा फक्त अ असा पर्याय पाहिजे होता. चला तर आपण पुढे जाऊया. होतात पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक चालू असतात. आता प्रश्न जो 10वा आहे तो आज आपण आता इथं पाहूया. 6 त्रिकोण छेद 21 बरोबर 135/21. तर त्रिकोण बरोबर किती? आता पहा, येते 6 त्रिकोण छेद 21 बरोबर 135/21. तर त्रिकोणाच्या जागी कोणता अंक असेल, असा हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. पाहिजे आता हे त्रिकोणाच्या जागी उत्तर येण्यासाठी इथं उत्तर छेद किती यायला पाहिजे आपल्याला, इथं 21. तो तर छेद 21 आहे. अंश किती यायला पाहिजे, 135. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा जर गुणाकार केला 21 गुणिले 6, तर तो येतो 6 1 6 6 2 12 126 येतो. आणि आपल्याला किती पाहिजे, 135. मग 135 व्हायला किती कमी पडतात, किती मिळवावे लागतील,
तर तिथे किती मिळवावे लागतील? 9 मिळवायला लागतील. 9 जर मिळवले तर बरोबर हे किती होतात? 135 होतात. म्हणजे त्रिकोणाच्या जागी काय असायला पाहिजे? 9. म्हणजे 10व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. चला आता आपण प्रश्न क्रमांक 11 पाहूया. पर्यायात दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंकी व अक्षरी लेखन केले आहे. त्यातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. आता अयोग्य म्हणजे चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहिला आहे बघा 8.3/4 याला 9.25 हे बरोबर आहे. हा जो 3/4 असतो हा 3/4 असतो, त्याच्यामुळे त्याला पावणे हा शब्द वापरतात. आणि थोड्याच म्हणजे 9.25 आता कसं असतं माहिती आहे, इंग्लिशमध्ये हे पावणे ला 3/4 ह्याच्यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये आपण सव्वा, पावणे, अडीच ही संकल्पना अतिशय छानपैकी समजून दिलेली आहे. हे तर आपण जास्त वेळ घालवत नाहीत. हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बघा, हे ते हा 1/2 आला की आपण साडे हा शब्द वापरतो. म्हणजे इथं 6.5 पाहिजे, परंतु इथं 6.25 दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. पहा इथं 1/2 म्हणजे साडे आलेलं आहे, 7.5 म्हणजे बरोबर आहे. आणि 3/4 आलं की पावणे, आणि इथं जी संख्या दिलेली असेल त्याच्या पुढचा अंक आपण वापरतो, म्हणजे 7.25 म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचा कुठला अयोग्य? तर ऑप्शन नंबर 2 चा 11वेचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. चला पुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर 12. खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे? आता अडीच कसं लिहितात? म्हणजे इंग्लिशमध्ये 2.5 तो अडीच कसं लिहितात? अशा पद्धतीने ते लिहिलं जातं. आता हे जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनला सोडवून कोणाचं उत्तर अशा पद्धतीने येते ते आपल्याला काढायचं आहे. ओके, तर पहिला ऑप्शन आहे बघा 12/6. पहिला काय आहे? 12/6. ह्याला जर सॉल्व केलं आपण तर 6 × 6 6 12. त्याचं उत्तर किती येतं? 2/1. त्याच्यामुळे हा ऑप्शन तर नाही आहे. आता जो दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे बघा 25/10. ठीक आहे, तर ह्या 10ने तर पूर्ण भाग जात नाही आहे, परंतु तुम्हाला मी डायरेक्ट भाग तर देता येत असेलच. ठीक आहे, तर हे पहा, तुम्ही जर अशा पद्धतीने सोडलं 10 × 20 आणि बाकी राहिली 5. म्हणजे हेच आपण कसं मांडू शकतो पूर्णांकयुक्त अपूर्णांकात? छेद जो आहे तो आलेला भागाकार येते समोर आणि बाकी येते. म्हणजे उत्तर किती आलं? 2.5/10. परंतु पुन्हा इथं 5 आणि 10ला छोटं करता येतं बघा. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. म्हणजे तो अपूर्णांक कसा लिहिता येणार आपल्याला? 2.1/2. म्हणजेच हा सेम टू सेम अशा पद्धतीने झालेला आहे. कुठला? 25/10. आता 11/4 आहे. हा जर सॉल्व केला तर आपल्याला छेद हा 4 नकोच आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर ते तसं येणारच नाही. आणि 4ने जरी तुम्ही भाग दिला 11ला तरी बघा 4 × 2 = 8 आणि बाकी किती राहते? 3. म्हणजे हेच कशा पद्धतीने मांडू शकतो आपण? हे बघा 4 × 2 = 8 आणि बाकी 3. म्हणजे तो पर्याय जुळत नाही आणि हा तर ऑप्शन वेगळाच आहे. त्याच्यामुळे 12वेचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. एक्सप्लेनेशन देत असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, परंतु विद्यार्थ्यांना समजण्यासाठी स्पष्टीकरण आवश्यकच आहे. कारण त्यांना जर ते कळलंच नाही तर नुसती उत्तरं सांगून काही फायदा नाही आहे. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता अपूर्णांक 2.25 किमतीचा नाही? 2.25 त्याच्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही आधीचा व्हिडिओ पहा, म्हणजे तिथं 2.25, 2.5, पावणे ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर होतील. आता 2.25 किमतीचा नाही आहे. आता तिथं अडीच दिला होता, आपण तो मांडला होता 2.1/2. आता इथं 2.25 म्हणजे कसा? 2.1/4 अशा पद्धतीने उत्तर यायला पाहिजे. तर ते काय म्हणतात? कोणता अपूर्णांक 2.25 किमतीचा नाही बोलतात ते, म्हणजे उत्तर असं नाही आलं पाहिजे. तर
आहे नाही हे परीक्षेमध्ये तुम्ही शांतपैकी वाचा, कारण कधी कधी आपली गडबड होते. चला, पहिला ऑप्शन काय आहे? 9/4. आता जर आपण नवाला जर 4ने आपण भागलं तर किती होतं? 4 दुनी 8 आणि खाली राहतं 1. म्हणजे ते कसं मांडणार आपण? हा पूर्णांकयुक्त पूर्णांकात 4 येते, आलेला भागाकार येते आणि बाकी येते. म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो सेम टू सेम असा आलेला आहे बघा. 4 दुनी 8 आणि 1 9. पुढे 10/8, 8 एके 8, बाकी राहिली 2. म्हणजे हे कसं लिहू शकतो आपण? 8 एके 8 आणि 2 10, म्हणजे 1.208. म्हणजे हे उत्तर ऑप्शन नंबर 2 काय आलेला नाही आहे. आता पुढे जायची खरं गरजच नाही, कारण इथं फक्त फक्त ब असं काही दिलेलं नाही. त्याच्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे 13वेचं, ऑप्शन नंबर 2. तरीसुद्धा आपण तुम्हाला समजण्यासाठी हा तिसरा सोडूया. 18/8 हा जर सॉल्व केला तर 8 एक 8, 8 दुनी 16 आणि खाली इथे राहतात बाकी 2 राहते. ठीक आहे. तर मग हा जो भागाकार आहे तो पूर्णांकात कसा मांडू शकतो? बघा, छेद आहे तोच, 8ने आपण भागिला, भागाकार किती आला? 2 आणि बाकी किती आली? 2. आणि पुन्हा जर इथं सॉल्व जर केला तर 2 एक 2, 2 चौक 8, म्हणजे पुन्हा तो 2.1/4 आला. तर अशा पद्धतीने याचं पण उत्तर तशाच पद्धतीने येणार आहे. म्हणजे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे. तर ते आहे 13वेचं ऑप्शन नंबर 2. ह्याची किंमत 2.1/4 म्हणजे 2.25 किंमत येत नाही. त्याच्यामुळे तो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे. चला पुढे जाऊया. वीस पेन्सिलींचा 3/4 भाग म्हणजे किती पेन्सिल? हे अतिशय सोपे आहे. 20 पेन्सिलींचा, जिथं चा म्हटलंय तिथं गुणाकार करायचा आणि 3/4, जो 3/4 आहे तो अशा पद्धतीने लिहायचा आणि त्याचं उत्तर आपण काढायचं. बघा, 4 एक 4, 4 पंचे 20 आणि 5 गुणिले 3 किती झाले? 15. म्हणजे 15 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो 14चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. हे 14 होता. आता जो 15वा आहे तो बघा, तो पण सेम टू सेम असं तसंच आहे. 40 खडूंचा, तुम्हाला सांगितलं 40चा 40 लिहिला, खडूंचा जिथं चा आहे त्याला गुणाकार बोलायचं आणि 3/8, 3/8 भाग म्हणजे किती? खडू. पुन्हा 8 एक 8, 8 पंचे 40, 5 गुणिले 3 15, इथं सुद्धा 15 उत्तर आलेलं आहे आणि तो 15 आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो 15चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे 16वा जो क्वेश्चन आहे तो 16वा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. पहा, 16वा प्रश्न. सरस्वती विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांपैकी 3/8 भाग विद्यार्थी सहलीला गेले तर किती विद्यार्थी सहलीला गेले? बघा, सेम अशाच पद्धतीने आहे. 200 विद्यार्थी होते. 200 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी 200 विद्यार्थ्यांपैकी 3/8 भाग विद्यार्थी सहलीला गेले. म्हणजे 200चा 3/8 सेम तसंच सॉल्व करायचं आहे. आता ह्या 8ने जर आपण भागलं 200ला, 8 एक 8, इथं 8 दुनी 16, हे मनातल्या मनात भागायचे तुम्ही. खाली राहिले 4, 0 झाले 40, 8 पंचे 40, 25 गुणिले 3, 25 त्रिक 75, 75 कुठे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. 16चा ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. ठीक आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे बघा, 90 चौरस मीटर भिंतीपैकी 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे, तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? तर हा सुद्धा उदाहरण तसंच आहे. मला वाटतं आपण 14, 15, 16 सोडवला, 17 सुद्धा तसंच आहे. तर 17वा जो उदाहरण आहे तर तुम्ही तो सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकावा अशी अपेक्षा आहे. फक्त इथं आपण
ठीक आहे, तर आपण हा सोडूनच टाकू. 90 चौरस मीटर भिंतीपैकी 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे. तर किती चौरस मीटर भिंतीला रंग दिलेला आहे? बघा, भिंत किती आहे? 90 चौरस मीटर चा किती भाग 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे. आता इथं काय बोलले माहिती, इथं थोडीशी तुम्हाला फसवण्यासाठी काय दिले, 2/5 भाग भिंत रंग द्यायची बाकी आहे. ओके, म्हणजे काय, एवढा भाग उरलेला आहे आणि विचारलंय की किती भागाला रंग दिलेला आहे. म्हणजे आधी हे सोडून घ्यायला लागेल आणि आलेलं उत्तर त्यातून ते वजा करायला लागेल 90 मधून. चला, 2/5 5 आपण भागून घेऊया. 5 एके 5, खाली राहिले 4 0 5 8 40, 18 गुणिले 2 किती राहिले 36, म्हणजे 36 90 पैकी 36 भागाला रंग द्यायचा बाकी आहे आणि विचारले की किती भागाला रंग दिलेला आहे. म्हणजे मग 90 मधून तुम्ही 36 वजा करायचं आणि जे उत्तर येईल त्या भागाला रंग दिलेला आहे. आता तुम्ही कमीत कमी 90 मधून 36 वजा करून आलेलं उत्तर तरी कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहताय असं मला वाटेल आणि तुम्हाला कळतंय हे सुद्धा मला कळेल. तर पुढचा जो प्रश्न आहे 18वा प्रश्न आपण घेऊया. बागेतील 60 झाडांपैकी 4/15 भाग झाडे आंब्याची व 6/15 भाग झाडे पेरूची आणि बाकीची झाडे चिकूची आहेत. तर बागेतील चिकूची झाडे किती? अतिशय सोपा भाग आहे हा, खूप सोपा. आणि इथं मुलांचा, आपल्या तरी ह्या व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांचा तरी एकही मार्क अशा प्रश्नात गेला नाही पाहिजे. आणि हे प्रश्न हमखास परीक्षेला येतात. त्यामुळे खरं तर हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देणार होतो, परंतु हे प्रश्न पुन्हा पुन्हा येतात आणि त्याचा एकही मार्क आपला गेला नाही पाहिजे. चला आता आपण सोडूया. बागेतील 60 झाडांपैकी 4 थोडंसं ॲडजस्ट करूया, 1 मिनटं. 4/15 भागात कशी झाडे लावली त्यांनी? आंब्याची. ओके, हा लावला आंबा. प्लस 6/15 भागात काय लावला त्यांनी? पेरू. प्लस आणि बाकीचा जो भाग आहे, जो काय भाग आहे तो तिथे लावली चिकूची झाडे. म्हणजे टोटल किती झाडे लावलेत? 60 झाडे त्यांनी लावलेली आहेत. टोटल झाडे लावलेली आहेत 60. ठीक आहे. आता एकदम सोपं आहे. छेद किती आहे? 15. त्यामुळे छेद 15, चिकूचा पण छेद 15च येणार आहे. छेद 15 म्हणजे ह्या 60चे 15 भाग केलेले आहेत. त्या 60कडे दुर्लक्ष करून टाका थोडा वेळ. छेद 15 आहेत ना, तर ह्या अंशाची बेरीज 15 येण्यासाठी किती संख्या कमी पडते तेवढंच फक्त बघायचं. बघा, इथं 4 आणि 6 किती झाले? 10. आपल्याला उत्तर किती यायला पाहिजे? 15. म्हणजे 6 आणि 10 किती कमी पडतात 15 येण्यासाठी? 5. बस, इतकं सोपं आहे ते. म्हणजे 5/15 झाडं किती कशाची लावली त्यांनी? चिकूची लावली. परत एकदा बघा, जेवढा छेद असतो तेवढी अंशाची बेरीज यायला हवी. इथं 4 अधिक 6 10 होतात, 5 कमी पडत होते म्हणून आपण 5 घेतले, छेद तोच राहतो. म्हणजे 5/15 झाडे कशाची आहेत? चिकूची झाडे लावली आहेत. परंतु उत्तर अंश छेदामध्ये नाही, त्यांना ॲक्च्युली उत्तर पाहिजे. मग आपल्याला उत्तर काय आलं आहे? 5/15. मग 60चा मागच्या पद्धतीने आपण शिकलो तसं 60चा 5/15. ओके, असं काढायचं. 15 एक 15, 15 चोक 60 आणि 4 गुणिले 5, 4 पंचे 20. उत्तर किती आलं? 20. आणि 20 कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो 18चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. आशा करतो की व्हिडिओ थोडासा लांबलेला आहे, परंतु आपण एकदम छानपैकी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपात येईल. आणि जे आपले मित्रमंडळी असतील, जी मंथन परीक्षेला बसलेले आहेत, त्यांच्यापर्यंत
हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागील सर्व व्हिडिओंची लिंक दिलेली आहे, तीही पहा. धन्यवाद.